गीता अध्याय 16 श्लोक 23. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम. यशास्त्र विसर्गाचा श, यच्या विसर्गाचा श म्हणायचा. यशास्त्र विधिमुत्सृज्य, मूवर आघात घ्यायचा, मू बरोबर त म्हणायचा, श्रूवर पण आघात घ्यायचा. मुत्सृज्य, जला य ऐकू येऊ देत. वर्तते, वर आघात. कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति, सिद्धीमधल्या सीवर आघात. वा पूर्ण म्हणायचा. अवाप्नोती असं ऐकू आलं पाहिजे, ती ऱ्हस्व आहे. न स सिद्धिमवाप्नोति न सुखन, अनुस्वाराचा न परांगतिम, पराच्या अनुस्वाराचा ङ असा उच्चार करायचा. शेवटचा म अर्धा आहे. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः 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 न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम. 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 यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिम. संधि विग्रह. यहाँ शास्त्रविधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न सः सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. यहाँ म्हणजे जो, शास्त्रविधिम म्हणजे शास्त्रविधीचा, उत्सृज्य म्हणजे त्याग करून किंवा ओलांडून, वर्तते म्हणजे आचरण करतो, कामकारतः म्हणजे इच्छेंच्या आहारी जाऊन किंवा आपल्या इच्छेनुसार मनात येईल तसे. न म्हणजे नाही, सहा म्हणजे तो, सिद्धिम म्हणजे सिद्धी किंवा उन्नती, अवाप्नोती म्हणजे प्राप्त करून घेतो, न म्हणजे नाही, सुखम म्हणजे सुख, न म्हणजे नाही, पराम म्हणजे श्रेष्ठ, गतिम म्हणजे गतीला. अन्वय. यहाँ शास्त्रविधिम उत्सृज्य कामकारतः वर्तते सः सिद्धिं न अवाप्नोति न पराम गतिम न सुखम अवाप्नोति. जो पुरुष शास्त्रविधीचा त्याग करून किंवा शास्त्रविधीला सोडून आपल्या इच्छेनुसार मनात येईल तसे आचरण करतो, तो सिद्धी प्राप्त करून घेत नाही, त्याला परमगतीही प्राप्त होत नाही आणि सुखसुद्धा त्याला प्राप्त होत नाही. या श्लोकाचा अन्वय अजून एका प्रकारे लावता येतो. यः शास्त्रविधिम उत्सृज्य कामकारतः वर्तते सः सिद्धिम न पराम गतिम न सुखम अवाप्नोति. त्याचा सरळ अर्थ असा, जो पुरुष शास्त्रविधीला सोडून आपल्या इच्छेनुसार आचरण करतो, त्याला ना सिद्धी प्राप्त होते, ना परमगती प्राप्त होते, न सुख प्राप्त होते. या श्लोकामध्ये भगवंतांनी शास्त्रविधी जाणण्याचं महत्त्व खूप प्रकर्षाने सांगितलेलं आहे. जो शास्त्रविधीनुसार वागत नाही त्याला काहीच, त्याची कुठल्याच प्रकारे उन्नती होत नाही, त्याला एक्सपर्टाईज म्हणजे सिद्धी प्राप्त होत नाही, त्याला सुखही लाभत नाही,
आणि त्याला परमगती म्हणजे परमात्मा प्राप्तीसुद्धा होत नाही. आता शास्त्रविधी जाणणं का महत्त्वाचं आहे? तर जीवन कसं जगावं हे शास्त्रविधींनी सांगितलेलं आहे. पायरी पायरीनी कसं उन्नत व्हावं हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण शास्त्र जाणून घेत नाही तोपर्यंत स्वतःच्या उद्धाराचा मार्ग आपल्याला सापडत नाही. शास्त्राने स्वकर्म करता करता ज्ञान प्राप्त करून घ्या, ज्ञानाच्या नंतर ध्यान प्राप्त करून घ्या, ध्यानातून त्यागाची वृत्ती अंगी बाणा आणि जेव्हा तुम्ही त्यागवृत्ती अंगी बाणाल तेव्हा तुम्ही शांत, तत्काळ शांत व्हाल. म्हणजेच तुम्हाला शांतिरूपी सिद्धी प्राप्त होईल. असं 12व्या अध्यायात भगवंतांनी शास्त्र सांगताना सांगितलेलं आहे. जीवन कसं जगावं याचं शास्त्र भगवंतांनी 9 ते 15 अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. एखादं मशीन असतं की नाही, ते कसं चालवावं हे सांगण्यासाठी एक पुस्तिका असते मशीनची माहिती देणारी. त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे, पण ते कसं जगा हे 9 ते 15 ह्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या शास्त्राचा अभ्यास करून जो कोणी जीवन जगतो तो निश्चितपणे स्वतःचा उद्धार करून घेतो, स्वतःचा विकास करून घेतो किंवा अनेक प्रकारची कौशल्य त्याला प्राप्त होतात आणि मृत्यूनंतर परमात्म्याशी ऐक्य, खरं तर मृत्यूनंतर म्हणण्यापेक्षा जिवंत असतानाच परमात्म्याशी ऐक्य साधण्याची कला त्याला प्राप्त होते. पण एखादा म्हणतो नाही येत आम्हाला शास्त्र, नाही आम्ही शिकणार, तर तसं चालेल का? अज्ञान हे तुम्हाला परमात्म्यापासून खूप दूर नेत असतं. अज्ञानामुळे तुम्ही सुखीसुद्धा होऊ शकत नाही. जो कष्ट करतो तो 2 वेळचं अन्न आनंदाने खातो, पण ज्याला कष्टही करायचे नाही आहेत आणि स्वतःचं अज्ञानसुद्धा घालवायचं नाही, अशी व्यक्ती मात्र भुकेने तडफडत बसते. म्हणजे जे काही ओले सुके 4 घास वेळच्या वेळी खायला मिळायला हवेत ते सुद्धा त्याला मिळत नाहीत. म्हणजे भुकेचं दुःख त्याला भोगावं लागतं. पण कष्ट करणारा कधीही उपाशी राहत नाही. पोट भरल्याचं सुख नेहमी त्याला प्राप्त होतं. अर्थातच आपल्याला जर एखाद्या गोष्टीमध्ये कौशल्य प्राप्त करून घ्यायचं असेल, एक्सपर्टाईज मिळवायचा असेल, तरीसुद्धा शास्त्र जाणणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सुखी व्हायचं असेल, आहे त्या जीवनामध्ये सुखाने समाधानाने राहायचं असेल तर शास्त्र जाणणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता शास्त्र तर जाणलं, 9 ते 15 अध्याय छान शिकलो, अगदी समजलं सगळं, पण आचरलं नाही तर काय उपयोग आहे? अर्थातच कितीतरी जण असे असतात की ज्यांना मुखामध्ये सगळं ज्ञान असतं पण आचरणाच्या बाबतीत मात्र शून्य असतं. अशा लोकांनाही परमगती, सुख आणि सिद्धी प्राप्त होणार नाही असं भगवंत इथे स्पष्ट सांगतायत. नुसतं शास्त्र जाणून उपयोग नाही, तर शास्त्र जाणल्यानंतर त्याप्रमाणे शास्त्रानुसार जीवन जगलंही पाहिजे, आचरणही केलं पाहिजे. आपण कर्माच्या सिद्धांतामध्ये बघितलं की दुर्योधन म्हणतो की मला योग्य काय अयोग्य काय दोन्हीही कळतंय, पण योग्य गोष्टीकडे माझं आचरण नाही आणि अयोग्य गोष्टीपासून मी परावृत्त होत नाही. असं झालं तर त्याचा उद्धार कसा काय होणार? शास्त्राआधी समजूनही घेतलं पाहिजे आणि शास्त्रानुसार आचरण केलं पाहिजे. स्वतःतल्या आसुरी वृत्ती दिसल्या पण तुम्हाला कामक्रोध लोभाचा त्याग करता आला नाही तर ते तुम्हाला, तर शास्त्र कळून सुद्धा तुमची अधोगती निश्चित आहे. रावण हा अत्यंत ज्ञानी होता, वेद पारंगत होता, त्याला सगळं शास्त्र उत्तम पाठ होतं, पण आचरण मात्र पूर्ण आसुरी होतं. म्हणून इथे भगवंत म्हणतात की शास्त्र नुसतं जाणणं महत्त्वाचं नाही, तर शास्त्रविधीला सोडून जो आचरतो, म्हणजेच शास्त्रविधीनुसार जो आचरण करत नाही त्याला
सिद्धी प्राप्त होत नाही, म्हणजे परमात्मा प्राप्तीही होत नाही, परमगतीसुद्धा त्याला प्राप्त होत नाही आणि सुखही त्याला प्राप्त होत नाही. जर आपल्याला सुखी व्हायचं असेल, भगवंताशी ऐक्य साधायचं असेल किंवा परमगती श्रेष्ठ प्राप्ती करून घ्यायची असेल, तर शास्त्रविधी जाणलाही पाहिजे आणि त्या शास्त्रविधीनुसार आचरणही केलं पाहिजे. हे भगवंताला इथे सांगायचं आहे. माणूस शास्त्रविधी सोडून वागायला का प्रवृत्त होतो, त्याचं सुद्धा भगवंतानी इथे एका शब्दात कारण सांगितलंय. कामकारतः. ज्याची अशी वृत्ती आहे की मला हवं तसं मी वागीन, माझ्या इच्छेनुसार माझ्या मनात येईल तसं मी वागीन, असा जो कामकारत आहे, म्हणजे कामामध्ये पूर्णपणे रमलेला आहे आणि मग शास्त्राने सांगितलं की त्याग करावा, दान करावं, तर हे त्याला पटत नाही, कारण त्याची वृत्ती लोभी असते. आणि मग असं असल्यामुळे स्वतःच्याच इच्छेनुसार वागण्याची वृत्ती असल्यामुळे, दुसऱ्यांचं शास्त्रांचं ऐकायची वृत्ती नसल्यामुळे, अशी व्यक्ती शास्त्र माहिती असून सुद्धा, गीता पाठ असून सुद्धा आपल्याला दिसतं की कित्येक लोक अत्यंत अहंकारी असतात, कारण त्यांना शास्त्र तोंडपाठ असतं पण आचरणाच्या बाबतीत मात्र शून्य असतं. म्हणून इथे कामकारतः हा शब्द फार महत्त्वाचा आहे की कामनेच्या आहारी गेल्यामुळे मला हवं ते मला मिळालंच पाहिजे आणि जे मी मिळवलेलं आहे ते केवळ मी एकटाच उपभोगणार, अशी मीशी चिकटलेली अहंकारी वृत्ती जिथे असते, कामकारतः असं त्यांना म्हटलेलं आहे. आणि असे कामामध्ये रममाण झालेले किंवा स्वतःच्या इच्छेनुसार वागणारे, शास्त्र काय सांगतंय ह्याकडे दुर्लक्ष करणारे, शास्त्र किंवा संत मोठे लोक ज्यांनी स्वतःचा विकास करून घेतलेला आहे, जे स्वतः सुखी समाधानी आहेत, अशा लोकांनी दिलेली शिकवण कळली पण आचरली नाही, तर त्या व्यक्तीला सुख, परमगती आणि सिद्धी प्राप्त होत नाही, असं भगवंतानी इथे प्रकर्षाने सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परांगतिं. हरि ओम तत्सत्.